सांगतो, नापास झाल्यात खचून न जाता आणि पुन्हा प्रयत्न करावेत. जास्त विषयावर ताण द्यावा किंवा जास्तही खचून जाऊ नये. त्यामुळे जास्त प्रयत्न करावे आणि शिक्षकांशी जास्त प्रोत्साहन द्यावे. सर, आपल्या महाराष्ट्राला फार मोठा इतिहास आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांवर आपल्यापेक्षा जास्त संकट आले होते, पण त्याने दुसऱ्याला दोष दिले नव्हते. ते आपल्या कर्तृत्वाने पुढे जात गेले होते. त्यामुळे आम्ही विचार केला असता की असे खचून जाण्याने यासारख्या फार मोठ्या समस्या आपल्याला येऊ शकतात. पण यासाठी आपण न खचता आपण पुढील प्रयत्न करायला पाहिजे आणि आपण यशस्वी व्हायला पाहिजे. आम्हाला विद्यार्थ्यांना काय वाटतं, नापास झालं म्हणजे आमचं सगळं आयुष्य संपूर्ण गेलं, तर तसं नसतं. आणि नापास आपण होतो, पण आपण जर पुन्हा एखाद्या विषयात चांगली तयारी केली, त्यात चांगलं मन लावून अभ्यास केला, तर पुन्हा आपण यश मिळवू शकतो. सचिन तेंडुलकरही नापास झालाच होता, पण त्याने त्याच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर केलं सर. त्यामुळे तो आज अनेक खेळाडूंचा आयडॉल आहे. आणि सर, अपयशापासून यशाकडे जात असतो. त्यामुळे आपण काही केलं तरी मेहनत करायची. कधी